रामकृष्ण हरी मंडळी, चला आज आहे की नाही मकर संक्रांत. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. चला तर आज आम्ही की नाही इथं सप्तसागरमध्ये की नाही विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे बरं का. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला चाललो आहे. आणि इथं एक नाही बघा, मी जिथं आता चालले नाही ते सगळं असं जंगलच, खूप असं मोठे मोठे चिंचेचे झाडे वगैरे आहेत. चला तर आता आम्ही आलो आहे मंदिराजवळ. मंदिरातनं बघा इथं काही जास्त असं कुठले दुकानं वगैरे नसतात. इथं फक्त हे एक आजोबा असतात, तिथे पेढे वगैरे विकायला बसला असतात. आजोबांच्याकडनं पेढे वगैरे घेऊन चला तर आता आपण दर्शनाला जायचं आहे बरं का. आज्यांच्याकडून पेढे घेतले आणि हे आजा कायम प्रत्येक एकादशीला बसतात बरं का इथे येऊन. हे आजोबा प्रत्येक एकादशीला खूप हे बघा आता हे की नाही मोठं असं मंदिर आहे. सप्तसागर म्हणूनचे गाव आहे. ह्या गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे इथं. आणि मंदिर खूप जुनं पण आहे आणि खूप छान पण आहे मंदिर. एवढं शांत आहे की नाही इथं सगळं वातावरण भरपूर शांत आहे. असं वाटते की जसं आईच्या कुशीत गेल्यानंतर मुलाला अगदी शांत वाटते ना, तसं माऊलींच्या कुशीत गेल्यानंतर एवढं असं मन तृप्त झाल्यासारखं होऊन जातं. त्यामुळे की नाही कधी पण मला ज्यावेळेस पण मी इथं एकादश वगैरे असेल ना, तर मी इथं मंदिरला येते दर्शनाला. हे बघा इथं की नाही हे मंदिर विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घ्यायचं. आज विठ्ठल रुक्मिणीचं एकादश पण आहे आणि आज रुक्मिणी मातेला वौसा द्यायचा असतोय ना, त्यामुळं म्हटलं आता मला पंढरपूरला तर जाता येणार नाही आहे, म्हणून म्हटले आता आपल्या गावाजवळच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तर कशाला. माझ्या गावात पण आहे, पण हे भरपूर असं प्रसिद्ध देवस्थान आहे इथलं. खूप वर्षापूर्वीपासून आहे आणि नदीच्या कडेला, अगदी नदीच्या काठावरच आहे हे गाव. चला तर आता आपण की नाही रुक्मिणी मातेला हळदी कुंकू लावून, तिला हळदी कुंकू लावायचं आणि रुक्मिणी मातेला वौसा द्यायचा आणि पांडुरंगाला बुक्का लावून जसं आहे बघा. आता आपण काय सगळं देवाच्या पाया पडून घ्यायचे मस्तपैकी. एवढं छान वाटते ना, मन तृप्त होऊन जाते. चला तर हे आहेत की नाही पुजारी आहेत बरं का इथले. आणि हे बघा हे आहेत की नाही विशेष करून आज की नाही इथं रात्री भजन वगैरे असते बरं का. त्यामुळे ती सगळी संत लोक चिंचिनी गावासून इथं भजनाला आलेत. हे बघा मंदिराच्या पटांगणात आहे की नाही खूप छान असं एक वडाचं झाड आहे. खूप पुरातन काळातलं आहे बरं का, मोठंच्या मोठं झाड आहे. आणि हे बघा मंदिराच्या पुढे तुळस आहे. तुळशीच्या जरासं पुढे गेल्यानंतर मारुतीचं छोटंसं मंदिर आहे. आणि या मंदिराच्या खालच्या साईडला बरं का सगळं नदी आहे. तिथं नदी आहे, पण मी आता जरासं हे झालं असल्यामुळे नदीकडे नाही गेले. परत तुम्हाला कधीतरी नदीचं दर्शन करवते तिथलं. आता आहे की नाही बघा हे सगळं असं एवढं छान आहे की नाही, इथं आल्यानंतर एवढं खूप छान वाटतं, अगदी शांत अगदी असं. बघा इथं आहे की नाही एवढी छान झाडे, तिथं झाडे प्रत्येक फळांची झाडे आहेत बरं का. आवळा, चिंच सगळं प्रत्येक असं की एक रोपवाटिका असल्यासारखं आहे की नाही. खूप छान असं मोठे मोठे आणि हे भरपूर वर्षापूर्वीची झाडं आहेत जुनी. हे बघा इथं मुलं वगैरे एकादशीच्या दिवशी भरपूर गर्दी असते, पण मी जरासं वेळ करून गेलते त्यामुळं कोणीच नव्हते तिथं. चला तर आपण आता दर्शन घेऊन आहे की नाही बाहेर पडलोय. आता जायचं. हे बघा इथं आपण आता बाहेर जायचं आहे. किती छान असं बघा सगळे चिंचाचे झाडं, नारळाचे, आवळ्याची झाडं. आणि इथे एकच असं एक आईस्क्रीमचा गाडा आला असतोय बरं का. प्रत्येक एकादशीला येतोय हा आपण आईस्क्रीमचा गाडा. आणि चला तर आपण आलोय आता ह्याच्या गावामध्ये आलोय आपण. ते मंदिर तिथं ह्याच्या गावाबाहेर आहे, पण हे गावामध्ये आहे. सप्तसागर गावामध्ये की नाही काशीलिंगेश्वरची यात्रा चालू होती. तर काशीलिंगेश्वरची यात्रेचं तिथे की नाही कबड्डीची स्पर्धा चालू होते. आणि हे बघा मुलं छोटे छोटे असं हे खेळायला, भिंतींचं खेळायला लागलं. काशीलिंगेश्वरची जत्रा खूप छान आणि खूप मोठी होते. गाव छोटा आहे पण जत्रा खूप मोठी होते बरं का. काशीलिंगेश्वरची जत्रा सगळे असं खेळणे आलेलं होतं तिथं. आणि अक्षरशः खरं सांगू का, तो बघितल्यानंतर मला एवढं छान वाटायला लागले की आज असं वाटत नव्हतं की म्हणजे जत्रा असलेलं मला माहीत नव्हतं, तरी पण मी रुक्मिणीला दर्शन घेण्यासाठी विचारले. आणि हा बघा रथ आहे केवढा मोठा आहे. आणि कर्नाटकमध्ये हे रथ असेच असतात बरं का, मोठे मोठे रथ असतात. पण हा छोटा रथ आहे, पण छान आहे रथ, मस्त आहे. हे बघा तर चला आपण आहे की नाही आता दर्शन घेतलं आहे सगळं. काशीलिंगेश्वरचं दर्शन घेतलं, परत पांडुरंगाचं दर्शन घेतलं घेऊन तर आता आपण आपल्या घरी परत जाण्याच्या तयारीला लागलो आता. चला तर हे बघा माझ्या पाठीमागं सप्तसागरमधलं यात्रा वगैरे भरपूर लोक आहेत, भरपूर सगळं काय काय आहे. आणि जत्रा खूप छान भरली आहे बरं का तिथं. आणि आज एवढं मनाला छान वाटलं की दर्शन घेऊन खूपच मस्त वाटलं. आज दर्शन घेऊन पांडुरंगाचं दर्शन घेऊन, काशीलिंगाचं दर्शन घेऊन खूप छान वाटलं. तर पुन्हा एकदा परत सगळ्यांना मकर